लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती यांनी केलेल्या सापळा कारवाईत मनपा अंतर्गत कार्यरत असलेल्या एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला लाचेची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे। तक्रारदाराने एसीबी कडे दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सचिन बोदे वय 47 वर्ष व्यवसायाने नोकरी करणारे व मनपा अमरावती येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदाराच्या संस्थेने मनपा अमरावती अंतर्गत स्वच्छता, निर्जंतुकीकरण व वर्गीकरणाशी संबंधित कंत्राटी कामे पूर्ण केल्यानंतर सुमारे 77 लाख रुपयांची देयके मंजूर करण्यासाठी आरोपीने 25 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। त्यापैकी पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती। तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने 10 जून रोजी पंचासमक्ष चौकशी केली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 11 जून रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपीने तडजोडी अंती 9 लाख रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन अमरावती येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुजित किनगे तसेच एसीबीच्या सापळा पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। एसीबीने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। तक्रारीवर तत्काळ कारवाई करण्यात येईल। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।